पिंपरी चिंचवड शहरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी थेट तडजोड होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 300 स्कूल बस, व्हॅन आणि रिक्षांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने म्हणजेच पिंपरी चिंचवड आरटीओने कारवाई केली आहे. गेल्या वर्षभरात करण्यात आलेल्या या दंडात्मक कारवाईतून 25,22,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी राज्य शासनाने स्पष्ट नियमावली तयार केली आहे. मात्र अनेक वाहन चालकांकडून या नियमांकडे सरासर दुर्लक्ष केलं जात असल्याचं चित्र आहे. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक, चालकाकडे आवश्यक बॅच नसणे, कर न भरलेला असणे, प्रदूषण नियंत्रण आणि विमा प्रमाणपत्रांचा अभाव तसेच वाहनांच्या आसन क्षमतेत बेकायदेशीर बदल अशा विविध उल्लंघनांमुळे ही कारवाई करण्यात आली. नियमांनुसार प्रत्येक स्कूल वाहन पूर्ण पिवळ्या रंगात आणि मध्ये बिटकरी रंगाचा पट्टा असणे बंधनकारक आहे. तसेच प्रत्येक बसमध्ये परिचालक असणे आवश्यक आहे. हे विद्यार्थ्याच्या चढ उतारावर लक्ष ठेवतील. मात्र बहुतांश बसमध्ये परिचालक नसल्याचेही समोर आले आहे. याशिवाय प्रथमोपचार पेटी, अग्निशमन यंत्रणा, मध्यम आवाजाचा हॉर्न, मार्ग फलक आणि ताशी 50 किलोमीटर पर्यंत वेग मर्यादा पाळणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर प्रशासनाचा हा दंडात्मक दणका असला तरी पालक आणि शाळा प्रशासनानेही अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता हीच सर्वात मोठी जबाबदारी आहे आणि त्यात कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.